नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, 7/10/2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले 5 महत्त्वपूर्ण शासन निर्णय. पहा कोणते 5 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि सोबतच महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, दिनांक 7/10/2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 5 महत्त्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पहा. पहिला आहे कोतवालांना अनुकंपा धोरण लागू. राज्य शासन सेवेत कार्यरत कोतवाल या पदावरील कर्मचारी हे सेवेत असताना दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार अपघात यामुळे शासन सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यास, रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास, त्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आपत्तीत त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या वारसांना कोतवाल या पदावरील नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे दुसरं, कोतवालाच्या मानधनात वाढ. राज्यात एकूण 12,793 कोतवाल कार्यरत आहे. त्यांना दरमहा 15,000 मानधनामध्ये दिनांक 1/4/2026 रोजीपासून 10% इतकी वाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर दर 3 वर्षांनी 1 एप्रिल पासून त्यांना मिळणाऱ्या एकूण मानधनामध्ये 10% इतकी वाढ देण्यास मान्यता महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर. राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2024-25 या आर्थिक वर्षात प्रत्येकी रुपये 2,000 प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ. राज्यातील महसूल विभागातील जुन्या आकृतीबंधानुसार विभागनिहाय जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असणाऱ्या पदापैकी 8,575 पदे स्थायी असून उर्वरित 4,059 पदे अस्थायी आहेत. सदर पदापैकी कोणतेही पद 6 महिन्यापेक्षा अधिक काळासाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे. सबब 4,059 अस्थायी पदांना दिनांक 1/9/2024 ते दिनांक 28/2/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. आणि शेवटचे आहे आश्वासित प्रगती योजना लाभ. राज्यातील उच्च शिक्षण संचालनालय व त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी गट अ पदावर कार्यरत अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 3 लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.